नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला 32 साईजच्या प्रिन्सेस कटची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर हे बघा, ब्लाऊजचे माप आहेत. हे तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करू शकता. तर सर्वात अगोदर आपण अस्तरवर कटिंग करायची. तर बघा, हा अस्तरचा कपडा घेतला मी आणि याला अशा प्रकारे डबल फोल्ड करायचे एक साईडने. तर आपली ब्लाऊजची घडी जेवढी येते आपण तेवढाच कपडा फोल्ड करणार आहे, जास्त नाही फोल्ड करायचा. तर छाती आहे 32, तर 32चा चौथा 8 आणि त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. तर बघा, 10ची घडी घेतली मी. ब्लाऊजची उंची तयार आहे 13.5, तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. तर बघा, 14.5 इंची टाकली मी. सेम अशाच प्रकारे दुसऱ्या साईडने उंची टाकून घ्यायची आणि रेष ओढून घ्यायची. तर बघा, इथं शोल्डरचं माप टाकून घ्यायचं. तर शोल्डर आहे 10, 10च्या निम्मा 5, तर 5 इंच शोल्डर टाकलं मी. मुंडा आहे 5.5. इथूनही बघायचं 5 इंच येते का. तर बघा, इथं छातीचा चौथा भाग 8, त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा येऊन इथे रेष ओढून घ्यायची. खालच्या इथे कमरेचा चौथा, कमर आहे 25, 25चा चौथा 6.25 आणि 1 इंच पाठीवरच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनचं एक्स्ट्रा. आता रेष ओढून घ्यायचं. इथे बॅक साईडच्या मुंड्याचा 1.5 इंच पॉईंट देऊन मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आणि ही बॅक पार्टची मार्किंग कट करून घ्यायची. तर आता आपल्याला याच कपड्यावर फ्रंट पार्टची मार्किंग करायची. तर आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घडी वाढवून घ्यायची आणि खालच्या साईडने ते स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. तर बघा, स्ट्रेट लाईन ओढून घेतली मी आणि इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं खालच्या साईडने. तर बघा, इथं अर्धा इंच खालच्या साईडने मी वाढून घेतला आणि हा बॅक पार्ट या लाईनच्या वरील जसा आहे तसाच ठेवून द्यायचा आणि बॅक पार्ट जसा आहे तसाच आखून घ्यायचा. लक्षात ठेवा, आपल्याला इथं 2 इंच कपडा वाढवून घ्यायचा घडीसाठी. तर बघा, हा बॅक पार्ट उचलून घ्यायचा. आता सर्वात अगोदर आपण ही घडी कट करून घेऊ. तर इथे मी 3.5 इंचावर टक्स टाकायचा. टक्सची उंची इथे 11वर टाकली मी. इथूनही बघायचं 3.5 येते का आणि इथे जोडून घ्यायचं हे पॉईंट. इथे मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा. तर बघा, या रेषेपासून इथे 2 इंच आणि वरही इथे 2 इंच देऊन एक रेष ओढून घ्यायची. आता हे पॉईंट ही रेष मुंड्याच्या साईडने जोडून घ्यायची आणि याला अशा प्रकारे शेप द्यायचा. इथे मुंड्याच्या साईडने 1 इंच एक्स्ट्रा वाढवायचा, खालच्या साईडने 2 इंच आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायची. आता बघा, इथे 1 इंच वर घेऊन जोडून घ्यायचं टक्स पॉईंटपर्यंत. इथे अर्धा इंचावर जोडून घ्यायचं अशा प्रकारे. इथे फ्रंट पार्टच्या मुंड्याचा अर्धा इंचचा फुल भाग द्यायचा. तर इथे आपल्याला गळारुंदी टाकायची. बघा, तर गळारुंदी घेतली मी 2.5 इंच. गळा उंची तयार 6 आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी. अशा प्रकारे चौकोर बॉक्स आखून त्यामध्ये गळ्याचा गोल शेप दिला मी. फ्रंट पार्टची मार्किंग कंप्लीट झाली. तर आता ही कट करून घ्यायची. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे अशा प्रकारे कट करून घ्या. फ्रंट पार्टच्या मुंड्याचा अर्धा इंचचा जो खोल भाग असतो तर आपण तो स्टिचिंगच्या वेळेस कट करून घ्यायचा असतो, अगोदर नाही कट करायचा. तर हा ब्लाऊजला समोरच्या बाजूनच हुका येतात, तर मी स्टिचिंगच्या वेळेस नंतर ही कट करीन पार्ट. तर बघा, आपली फ्रंटची कटिंग झालेली आहे, तर ती साईडला ठेवायची. आता इथे बाहीच्या कटिंगसाठी हा कपडा घेतला मी, डबल फोल्ड केला आणि याला अशा प्रकारे डबल फोल्ड 4 फोल्डमध्ये केला. आणि बघा, हा बॅक पार्टचा पार्ट आहे, तर अशा प्रकारे आपल्याला अर्धा इंच वरती सोडून मुंड्याच्या साईडचं बघायचं किती येते. तर बघा, आपलं 9 येत आहे, तर यामध्ये 1 इंच मायनस करायचं आहे. तर बघा, 8ची घडी घेतली मी ही
तर ब्लाऊजची तयार बाहीची लंबाई आहे 4 इंच, तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. तर बघा 5 वर मार्किंग केली मी दोन्ही साईडने आणि अशा प्रकारे चौकोर बॉक्स तयार करून कट करून घ्यायचा. तर बघा एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला मी. तर आता याच्यावर आपल्याला बाहीचं माप टाकायचं. तर वरच्या साईडने इथे 2.5 इंचावर डाऊन करून घ्यायचं. इथे बंद बाजूच्या साईडने 1 इंच घेऊन बाहीला शेप द्यायचा. तर बघा बाहीचा शेप दिला मी. तर इथं 1/2 इंच फ्रंट पार्टच्या बाहीचा खोल भाग द्यायचा. दंडगीर आहे 5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा. तर बघा आपली बाहीची मार्किंग कंप्लीट झाली. बाही कट करून घ्यायची अशा प्रकारे. तर बघा आपली ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे. तर मेन कपड्यावर मी कटिंग करून घेतली. तर मेन कपड्याची ही कटिंग करून घेतली मी आणि ही बॅक साईडची डिझाईन बनवलेली आहे. तुम्हाला जर ही डिझाईन बनवायची असेल तर याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर तुम्ही तिथे जाऊन ती व्हिडिओ बघू शकता आणि ती डिझाईन बनवू शकता. तर बघा सर्वात अगोदर आपण बाहीची स्टिचिंग करायची आहे. तर बाहीचा मेन कपडा सरळ आहे आणि त्यावर अस्तर ठेवून अशा प्रकारे 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. सेम दुसऱ्याही साईडने दुसऱ्याही बाहीवर अशाच प्रकारे शिलाई टाकून घ्यायची. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि एक दाब टीप टाकून घ्यायची. कपडा आतमध्ये फोल्ड करून किनाऱ्याने एक शिलाई मारून घ्यायची. पूर्ण बाहीवर शिलाई टाकून घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. सेम अशाच प्रकारे दुसरी बाही तयार करायची. तर बघा दोन्ही स्लीव मी तयार करून घेतले. तर ह्या स्लीव बाजूने ठेवायच्या. आता आपल्याला हा पार्ट जोडायचा आहे. तर बघा गळ्याच्या साईडने इथे शिलाई टाकून घ्यायची. साधारणतः 1/2 इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. गळ्याच्या कडेकडेनं अगदी व्यवस्थितपणे शिलाई टाकून घ्यायची. खालचा जो कपडा आहे तो सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवून अशा प्रकारे गळ्याच्या कडेकडेनं शिलाई टाकायची. तर बघा गळ्याच्या इथे छोटे छोटे कट टाकायचे आणि दाब टीप टाकून घ्यायची. अशा प्रकारे जर आपण गळ्याची स्टिचिंग केली तर आपल्याला पायपिंग लावायची गरज पडत नाही. तर बघा दाब टीप टाकून झाली. आता कपडा उलटून घेऊन गळ्याच्या कडेने एक शिलाई टाकून घ्यायची फिनिशिंगची. अगदी सावकाशपणे शिलाई टाकून घ्यायची. तर बघा गळा आपला रेडी झाला फ्रंट पार्टचा. आता खालच्या साईडने कपडा तेढामेढा असेल तर तो कट करून घ्यायचा व्यवस्थित आणि खालच्या साईडने कपडा उलटा करून एक शिलाई टाकून घ्यायची. पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन आणि त्याला अशा प्रकारे सरळ करून घेऊन एक फिनिशिंगची शिलाई टाकायची कडेकडेनं. आता साईडने पूर्ण अस्तर कपड्याला जोडून घ्यायचं अशा प्रकारे. दुसऱ्या साईडने सेम अशाच प्रकारे साईडने पूर्ण शिलाई टाकून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा.
घेतला मी. आता या पॅटर्नला अशा प्रकारे मधून फोल्ड करायचं आणि गळ्याच्या मधोमध्ये ते एक पॉईंट टाकायचा आणि खालच्या साईडने एक पॉईंट टाकून इथे एक स्ट्रेट सरळ रेष ओढून घ्यायची. आता या रेषेच्या साईडने एक टिप टाकून घ्यायची, परत दुसरी टिप टाकून घ्यायची आणि हा पॅटर्न कट करून घ्यायचा मधातून. तर बघा हा पॅटर्न आता अशा प्रकारे रेडी करायचा. इथे खालच्या साईडने साधारणतः पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई टाकायची एक. अस्तर आतमध्ये मुडपून किनाऱ्याने एक शिलाई मारायची आणि पूर्ण अस्तर कपड्याला जोडून घ्यायचं अशा प्रकारे. सेम अशाच प्रकारे दुसरा पॅटर्न बी रेडी करायचा. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर बघा सेम अशाच प्रकारे दुसरा पॅटर्न पण रेडी करायचा. अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन शिलाई टाकायची, अस्तर आत मुडपवायचं आणि किनाऱ्याने एक शिलाई टाकायची आणि साईडनेही पूर्ण शिलाई टाकून घ्यायची. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर बघा हे दोन्ही पॅटर्न तयार केले मी. आता हे पॅटर्न हे आपले साईड पॅटर्न जे असतात त्याला जोडायचे. तर बघा अशा प्रकारे एकावरती एक ठेवून याच्या सरळ बाजूस दोन्हीही आतमध्ये येतात आणि अशा प्रकारे हे पॅटर्नला जोडायचं आहे. तर साधारणतः पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन जोडून द्यायचं. तर डबल टिप टाकायची आणि हे पॅटर्न कुठेही खेचायचं नाही, अगदी व्यवस्थितपणे जोडून घ्यायचं. सेम अशाच प्रकारे दुसरा पॅटर्न बी रेडी करायचं. तर बघा सेम अशाच प्रकारे दुसरा पॅटर्न पण रेडी केला मी. आता याला आपल्याला पट्टी लावून घ्यायची. साधारणतः 1.5 इंच रुंदीची, अर्धा इंच खालच्या साईडने फोल्ड करून पाव इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन पट्टी जोडायची. गळ्याच्या साईडनेही वरती अर्धा इंच फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची. तर बघा आता दाबटीत टाकून घ्यायची आणि पट्टी खालच्या आतल्या साईडने मुडपून किनाऱ्याने एक शिलाई टाकून घ्यायची. परत पट्टीला थोडंसं पाव इंच मुडपून पट्टीच्या किनाऱ्याने एक शिलाई टाकायची. तर बघा आपली हुकपट्टी जोडून झाली. तर दुसऱ्या साईडने आपल्याला लूपपट्टी जोडायची आहे. तर मेन कपडा आणि अस्तर घेतला मी साधारणतः 4 इंच रुंदीचा आणि अशा प्रकारे अस्तर मेन कपड्याला जोडून घ्यायचं आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि अर्धा इंच खालच्या साईडने फोल्ड करून एक शिलाई टाकून घ्यायची आणि हा मेन पॅटर्नला अशा प्रकारे साधारणतः पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन अशा प्रकारे पट्टी जोडून घ्यायची. गळ्याच्या साईडनेही अर्धा इंच मोडून घ्यायचं आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. इथे पट्टीला अर्धा इंच मोडून एक शिलाई टाकून घ्यायची गळ्याच्या साईडने आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर पट्टीला अशा प्रकारे डबल फोल्ड करायचं आणि पट्टीच्या मधोमध एक शिलाई टाकून घ्यायची. तर बघा पट्टीला शिलाई टाकून झाली. तर पट्टीला अशा प्रकारे फोल्ड करायचं 4 फोल्डमध्ये आणि एक पॉईंट टाकून घ्यायचे असे. तर बघा लूपसाठी असे 5 पॉईंट मी टाकून घेतले आणि अशा प्रकारे लूप करून घ्यायचे मशीनवर. तर बघा इथे 5 लूप करून घेतले मी आणि जे एक्स्ट्रा धागे आहेत ते कट करून घ्यायचे. तर आता हे दोन्ही भाग एकमेकाला जोडून बघायचे व्यवस्थित आले का नाही. तर व्यवस्थित आले. तर आता हा बॅक पार्ट घेतला मी आणि ह्याला सरळ ठेवलं आणि याच्यावर हे फ्रंट पार्ट अशी उलटी ठेवून चेक करून घ्यायचं की व्यवस्थित आले का नाही. तर बघा अशा प्रकारे चेक करून घ्यायचं. तर वरच्या साईडने साधारणतः पाव इंच एक्स्ट्रा झालं ते कट करून घेणार आहोत मी. फ्रंट पार्ट पाव इंच एक्स्ट्रा झाला होता तो कट करून घेतलं मी आणि
अर्धा इंचची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची शोल्डरवर. सेम अशाच प्रकारे दुसऱ्याही साईडने चेक करायचं कुठे कमी जास्त झालं का. पार्ट जे जास्त झालेला आहे तो कट करून घ्यायचा आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई टाकायची. तर बघा दोन्ही पार्ट मी जोडून घेते बॅक पार्टला. आता चेक करायचं कुठे कमी जास्त आहे का पार्ट कोणता. तर जिथे कमी जास्त जो पार्ट कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं. तर बघा हा फ्रंट पार्टचा थोडा जास्त झालेला आहे त्याला कट करून घ्यायचं. तर आपण अर्ध्या इंचाची समोरच्या भागची गोलाई कट केली नव्हती, तर अशा प्रकारे ती स्टिचिंगच्या वेळेस कट करायची. बघा सेम दुसऱ्याही प्रकारे अशाच प्रकारे कट करून घ्यायचं. एक्स्ट्रा भाग जोही कोणता भाग एक्स्ट्रा होत असेल तो अशा प्रकारे थोडासा कट करून घ्यायचा. तर बघा आता चेक करून घ्यायचं व्यवस्थित आले का नाही, सगळे व्यवस्थित आले का नाही. तर बघा समोरच्या पार्टला अशा प्रकारे 2 पिना लावून घ्यायच्या आणि बॅक पार्टचा मध्य काढायचा. बॅक पार्टचा जो मध्यभाग आहे तिथे अशा प्रकारे धरून साईडने चेक करायचे कुठे कपडा कमी जास्त होत आहे का. तर इथे कमरेच्या साईडने थोडा पाव इंच एक्स्ट्रा होता तर तो मी कट करून घेतला. तर आता आपल्याला ह्या स्लीव जोडून घ्यायच्या. तर अशा प्रकारे स्लीव एकमेकाला जोडून बघायच्या. तर कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचा आणि स्लीवचं सेंटर काढून घ्यायचा आणि इथे शोल्डरच्या सेंटरला जोडून अशा प्रकारे स्लीव जोडून बघायच्या. तर कुठे थोड्याशा स्लीव कमी पडत होत्या तर काही हरकत नाही, याच्यामध्येही ॲडजस्ट होऊन जाते. अर्धा इंचच कमी होत्या. तर अशा प्रकारे आपल्याला स्लीव जोडून घ्यायच्या. तर बघा अशा प्रकारे स्लीव जोडून झाल्या. दुसरी टिप टाकण्या अगोदर चेक करून घ्यायचं की पार्ट कमी जास्त आहे का. तर नाही, व्यवस्थित आलेलं आहे. तर बघा आता दुसरी टिप टाकून घ्यायची. तर बघा बाही जोडून झाली, तो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून झाला. तर आता चेक करून घ्यायचं व्यवस्थित आलं का नाही. तर बघा व्यवस्थित आलं. सेम अशाच प्रकारे दुसरी स्लीव जोडून घ्यायची. तर बघा दुसरी स्लीव जोडून घेतली मी. तर आता ब्लाऊज अशा प्रकारे सरळ ठेवायचं आणि कमरेच्या साईडने असा व्यवस्थित पकडून कडेने एक शिलाई टाकून घ्यायची. फिनिशिंगची शिलाई असते ही. अशा प्रकारे आपण जर ब्लाऊजची फिटिंग केली तर फिनिशिंग खूप छान येते. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. दुसऱ्या साईडने अशाच प्रकारे टिप टाकून घ्यायची एक आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आता ब्लाऊजला उलटं करून घ्यायचं आणि कडेने टिप टाकून घ्यायची. सेम अशाच प्रकारे दुसऱ्याही साईडने टिप टाकून घ्यायची. अशा प्रकारे जर ब्लाऊजची स्टिचिंग केली तर ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते. तर बघा दोन्ही साईडने मी शिलाई टाकून घेतली. आता ब्लाऊजची फिटिंगचं माप टाकायचं आहे. तर बघा दंडघेर आहे 5 इंच, दंडघेर आहे 5 इंच, मुंडा आहे 6.5, कमरेच्या साईडने कमरेचा चौथा भाग. आता हे तिन्ही पण अशा प्रकारे जोडून घेऊन याच्यावर एक शिलाई टाकून घ्यायची. तर बघा अशा प्रकारे फिटिंग केलं तर व्यवस्थित ब्लाऊज बसते आपलं, कुठेही कमी जास्त होत नाही. सेम अशाच प्रकारे दुसऱ्या साईडने आपण फिटिंगचं माप टाकून घेऊ. अशा प्रकारे जर आपण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग केली तर खूप छान फिनिशिंग येते आणि आपल्याकडे खूप सारे कस्टमर येतात. फिनिशिंग छान आले तर कस्टमरही खूप येतात आणि ब्लाऊज अंगातही खूप छान बसतं बघा. तर बघा फिटिंगची शिलाई करून ब्लाऊज सरळ करून घ्यायचं.
व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवर सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.